आपण सोनं म्हणतो ते देऊयात. तुम्हाला दसऱ्याची एक छोटीशी आठवण म्हणून सांगते. माझे आजोबा जे होते, माझे आजोबा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी सोनं देतात, पण मला ते सोन्यासारखा एक विचार जो होता तो देऊन गेलेत. आमचे आजोबा नेहमी दसऱ्याला आम्हाला ज्यांच्याशी भाऊबंदकीमध्ये किंवा गावामध्ये ज्यांच्याशी भांडण झालेली असायची, वादविवाद झालेले असायचे किंवा मनमुटाव झालेला असायचा, अबोला असायचा, त्या लोकांकडे सर्वात आधी पाठवायचे दसऱ्याची आपट्याची पानं देण्यासाठी. आणि ती पानं देण्यासाठी आणि त्यांचा नमस्कार करण्यासाठी, म्हणजे मनातला जो वैरभाव असेल, द्वेषभाव असेल, तो त्यावेळेला संपून जायचा आणि पुन्हा दसऱ्याच्या दिवसापासून आपण पुन्हा ती माणसं एकत्र यायची आणि मनात मेंदूमधला सगळी जी क्लिष्टता असायची ती कमी होऊन जायची आणि पुन्हा मैत्रीचं, प्रेमाचा स्नेहबंध तिथं बांधला जायचा. तर हा सोन्यासारखा विचार माझ्या आजोबांनी आम्हाला सगळ्या आमच्या कुटुंबाला दिला आणि त्याच्यामुळे आम्ही दसरा त्याच पद्धतीने खरं साजरा करतो की तुमच्या मनामध्ये कुठल्याच कोणाच्याच बद्दल द्वेष, वैर भावना मनात ठेवू नका, बदल्याची भावना ठेवू नका. माफ करत राहा आणि पुढे जात राहा आणि आपल्यामधल्या अपप्रवृत्तींचा नाश करत राहा. अधिकाधिक आपल्या मेंदूला स्वच्छ आणि सुदृढ ठेवण्यासाठीचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा दसऱ्याच्या सदिच्छा. विचार करत राहा, चिकित्सा करत राहा. थँक्यू.